आपण पूर्ण आपल्या नगरसेवकांची बैठक घेतलेली आहे. उद्या महापौराचा अंतिम फॉर्म भरायची तारीख आहे. आम्ही सगळ्या निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांची आणि आमचे सगळे वरिष्ठ मंडळी यांच्याबरोबर त्यांना मार्गदर्शन करण्याकरता जमलेले हिशोब देणं, अमुक करणं, तमुक करणं ह्याच्याबद्दल बोललो. आणि त्याशिवाय महापौरांचे इच्छुक तर ते विचारले गेले. माझ्याकडे यादी आहे, ती मी जरा तुम्हाला दाखवतो की महापौर पदाकरता इच्छुक आहेत आणि हे उपमहापौर पदाकरता आणि हे उपमहापौर करत. मग आतापर्यंत 7 आणि 10 महापौर आणि उपमहापौराकरता नावं आल्यात. अजूनही काही मंडळी येऊन नाव देतायत, वाढवतायत. तर ते त्यांना सांगून आलंय आम्ही वरच्या मीटिंग मध्ये, कारण त्यांना आता आपण इकडे समोर देताना हेजिटेट होत असतील तर मला वैयक्तिक भेटून, तर आता काही लोक भेटायला त्यातले 7 आणि 10 आहेत, ते 10 आणि 15 होतील. असं काय जे होईल ते. कारण का महापौर पदाकरता इच्छुक आहेत, त्यांनी उपमहापौर पदाचा पण ऑप्शन ठेवलाय का आम्ही ठीक आहे महापौर आणि दुसरा योग्य वाटला तर आम्हाला उपमहापौर पद द्या. तर ते आता आम्ही सगळे जे वरिष्ठ आहेत आमचे पदाधिकारी त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर चर्चा करणार. हे सगळं आटोपलं, तुमचं झालं. आता थोड्या वेळाने आम्ही बसू आणि महापौर उपमहापौराचं नाव फायनल करून उद्या सकाळपर्यंत त्यांचे फॉर्म, सकाळी ज्यावेळी फॉर्म भरायला चालू होईल त्यावेळी त्यांचे फॉर्म भरले जातात. हे महापौर पद आणि उपमहापौर पद हे उद्याच आपण फायनल करणार आहे का 3 तारखेला ते फॉर्म? नाही, 2-2 फॉर्म आम्ही भरू. 2-2, 3-3 काय जी भरायची असती ती भरू आणि उद्याला जनरली डिक्लेअर करू. कोणता नेमका निकष आपण ठेवणार आहे? कारण विधानसभेच्या सगळ्या लोकांना आणि आता इतकी वर्षे आपण जी सत्ता उपभोगलेली आहे, आपल्याला सक्षम विरोधी पक्ष नेता नव्हता. मात्र यावेळेस एक सक्षम विरोधी पक्ष नेता आपल्या समोर बसणार आहे. तर अशा वेळी नेमका कसा निकष लावणार आहे आपण महापौर? नाही, विरोधी पक्ष नेता बसून द्या ना, त्यात काय मोठं आहे. विरोधी पक्ष नेता बसल्याने आम्हाला काय फरक पडतो? काय तिकडे आमचे नगरसेवक काय कोणाचा याला घाबरतात का चुकीच्या पद्धतीने वागतात? त्याच्यामुळे मला तो काही फरक पडत नाही. विरोधी पक्ष नेता वगैरे आयुष्यभर त्यांना विरोधी पक्ष नेता मुक्त राहून दे. बघू चांगलं. आणि निकष एकच, सर्व जाती, धर्म, पंथ ती लोक लोकशाही मार्गाने एकत्रितपणे पुढे नेणारा आणि आपल्या नगरसेवकांची किंवा कार्यकर्त्यांची किंवा पडलेल्या उमेदवारांची कामं, कारण का त्यांनी पण प्रॉमिसेस केलेले आहेत. आमचे जे काही पराभूत उमेदवार आहेत त्यांनी पण त्यांच्याकडे लोकांच्या डिमांड आलेल्या आहेत. त्यांनी पण सांगितलं असती कुठे पाणी पाहिजे असेल, गेलं नसेल एखाद दुसऱ्या तिसऱ्या विभागात, कुठे रस्ता खराब झाला असेल दुर्दैवानी, आणखीन काय गटाराचं काम असेल, बाकी काय मागतात लोक. जे मागितलंय ते देऊ. त्याच्याकरता राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, दुर्दैवानी एका उपमुख्यमंत्र्याचं दुर्दैवी निधन झालं, त्या सगळ्यांचे पालकमंत्री, या सगळ्यांशी मी ऑलरेडी बोललेला आहे. आम्हाला तुमचे कामामध्ये, लोकांच्या कामामध्ये सहकार्य, मदत लागेल आणि कोणाकडेही सहकार्य, मदत मागायला मला अजिबात लाज वाटत नाही. कारण का ते पण तिकडे बसलेले आहेत, ती लोकांची कामं करण्याकरता आहेत. आम्ही महानगरपालिकेत बसले, ती पण लोकांचीच कामं करण्याकरता. शेवटी कॉमन इंटरेस्ट असल्यावर हे काय क्लॅश होत नाही. मी वैयक्तिक कामं तर कधी नेतच नाही. सर्व जाती धर्मांना घेऊन तुम्ही चालता, तर यावेळेला कॅथलिक समाज किंवा मुस्लिम समाजाला महापौर आम्ही बसून ठरवू. मी काय बोलतो, 5 वर्षाकरता निवडून आल्यात आम्ही.
महानगरपालिकेत. आणि आजपर्यंत रेकॉर्ड असा आहे का महापौर, उपमहापौर, अगोदर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आपल्या वसई तालुक्यात सभापती तालुक्याचा अल्मेडा साहेब, दुमेंद्र माव, मेरी अँड्रांडी सारखी उपसभापती होते, हे दोघं सभापती होते. ब्राह्मण बबनशेठ नाईकांसारखा जिल्हा परिषदेचा एकमेव निवडून आलेला ब्राह्मण समाजातला तो बबनशेठ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले. अय्यूब बलोच किंवा घनसार असे मुस्लिम नगराध्यक्ष झालेले. राव मॅडम साऊथ इंडियन, भरत गुप्ता नॉर्थ इंडियन, सोलंकी साहेब गुजराती, मायकल फुर्टॅडो कॅथलिक नगराध्यक्षाची लिस्ट देतोय मी तुम्हाला. लक्षात आलं की नाही. पहिला स्टँडिंगचा अफीफ यंगेस्ट मुस्लिम, पहिले उपमहापौर शकीरभाई मुस्लिम, त्याच्यामुळे चेअरमन राजेश पाटील माझे आमदार, ते पहिला सभापती झाले. जनरल जागेवर आदिवासी तरुण सभापती केलेला रुपेश जाधव, एक बौद्ध समाजाचा तरुण ओपन जागेवर महापौर केलेला. त्याच्यामुळे जात धर्म कृपया मला कोणीही शिकवू नका. आणि सर्व धर्म समभाव आपला पक्ष मानतो तेवढा कोणताही इतर पक्ष मानत नाही. काही लोक सांगत पिलिया पिलिया हुआ था उनको. काय आम्ही एका भाषणात तरी बोललं का आम्ही कोणाला मिटवून टाकू? आम्ही आमची कामं सांगितली, आमचे उमेदवार दाखवले. जाती धर्माचं बोलले म्हणून तुम्हाला सांगतो का रंजना झालेकर सारखी एक आदिवासी स्त्री आम्ही जनरल जागेवर उमेदवारी दिली, आणखी निवडून आणली. आणि थम्पिंग वोट्सनी निवडून आणली. म्हणजे थोडक्यात नाही तर बऱ्यापैकी मतांनी. लक्षात आलं का? म्हणजे तिचं आदिवासी असण्यापेक्षा ती या स्त्रीनी कामं किती केल्यात ना ही लोकांनी बघितली. जात धर्म नाही बघितला, आणि आम्ही पण जात धर्म नाही बघितला. नाहीतर त्या क्रायटेरियामध्ये पैसा, जात, धर्म हे बघितलं असतं तर ती कुठेच बसत नव्हती. सामान्य घरातली ती स्त्री. त्यामुळे आम्ही हे सगळं बघतो. गेल्या वर्षभरात आम्ही नगरसेवकांना सल्ले देईल का रील करा, पण नुसते रीलच्या मागे राहू नका. केलेली कामांची रील करा. खड्ड्यांचं भूमिपूजन करू नका, गटारीची भूमिपूजन करू नका. हा, मोठं गटर बांधत असेल तर त्याचं करा, नाळाचं करा. बाकी 35 वर्षात पहिलाच न भरलेल्या खड्ड्यांची भूमिपूजन झाली. भूमिपूजन करून सुद्धा ते खड्डे भरले गेले नाही. म्हणजे रील महागात पडल्या विरोधकांना. ते लोकांनी ठरवलं. लोकांना अनुभव आला ना 20 वर्षातला.